सध्या राज्यभरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे। शिवाय निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील जिल्हावार मतदारसंघाचा आढावा घेत आहोत। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। खरं तर एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर 2014 मध्ये शिवसेना भाजपने पकड मिळवली। त्यामुळे आता इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत। या जिल्ह्यातील 11 मतदारसंघात कोणते उमेदवार उभे आहेत, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। पहिला मतदारसंघ आहे सोलापूर शहर दक्षिण। या मतदारसंघात महायुतीने भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अमर पाटील यांना मैदानात उतरवलं आहे। शिवाय काँग्रेस बंडखोर धर्मराज काडादी हे अपक्ष म्हणून उभे आहेत। मागच्या निवडणुकीत भाजपच्या सुभाष देशमुख यांनी 87,223 मतं घेत विजय मिळवला होता, तर काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांचा पराभव झाला होता। तेव्हा मिस्त्री यांना 57,976 मतं पडली होती। आता यंदाच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच इथं लढत होणार आहे। मात्र दुसरीकडे आधी काँग्रेसचा उमेदवार उभा असताना काँग्रेसच्या धर्मराज काडादी यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसच्या मतामध्ये विभाजन होऊ शकतं, ज्याचा फायदा बीजेपीच्या सुभाष देशमुख यांना होऊ शकतो। दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर उत्तर। सध्या महाराष्ट्रातील काही ठराविक विधानसभा मतदारसंघात दुरंगी, तिरंगी तर काही मतदारसंघात चौरंगी लढत होत असल्याचं दिसून येत आहे। सोलापूर उत्तर मतदारसंघात देखील असंच काहीसं चित्र आहे। या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महेश कोटे तर मनसेचे परशुराम इंगळे यांना उमेदवारी दिली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळवला होता। तेव्हा देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीचे आनंद बाबूराव चंदनशिवे यांचा 96,529 मतं मिळवून पराभव केला। वास्तविक या मतदारसंघात 20 वर्षांपासून भाजपचे आमदार निवडून आले आहेत। यावरून आजही इथल्या मतदारांची पसंती भाजपलाच असल्याचं दिसून येतं। त्यामुळे 2004 पासून सुरू झालेला हा सिलसिला आजही अबाधित आहे आणि या निवडणुकीतही राहील अशी भावना लोक व्यक्त करत आहेत। तिसरा मतदारसंघ आहे सोलापूर मध्य। प्रामुख्याने हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, कारण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 टर्म इथून निवडून आलेल्या आहेत। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यामुळे आता त्यांच्या जागी काँग्रेसने चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे। मात्र त्यांच्यासमोर भाजपचे देवेंद्र कोठे यांचं आव्हान असणार आहे। शिवाय महाविकास आघाडीतील नेते नरसय्या आडम यांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरी करत अपक्ष उभे आहेत। त्यामुळे चेतन नरोटे यांना मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जाते। साहजिकच याचा फायदा भाजपचे देवेंद्र कोठे यांना होऊ शकतो। पण सोलापूर मध्ये हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने MIM ने देखील या ठिकाणी आपला उमेदवार उभा केलाय। त्यामुळे आता इथं चौरंगी लढत होणार आहे। मात्र सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य आहे। शिवाय इथं मुस्लिम मतदार अधिक असल्यानं काँग्रेस आपला गड कायम राखण्याची शक्यता अधिक आहे। चौथा मतदारसंघ आहे अक्कलकोट विधानसभा। या मतदारसंघात भाजपने सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून सिद्धराम म्हेत्रे रिंगणात आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मल्लीनाथ शरणप्पा पाटील, बहुजन समाज पार्टीकडून इकरार अहमद हसनसाहेब शेख, वंचित बहुजन आघाडीकडून संतोषकुमार खंडू इंगळे हे 5 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र मुख्य लढत ही भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांच्यामध्येच होणार आहे। गेल्या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाच्या सिद्धराम म्हेत्रे यांचा 36,769 एवढ्या फरकाने विजय मिळवला होता। सचिन शेट्टी यांनी मतदारसंघात अनेक मोठमोठी विकास कामं केली, त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। प्रामुख्याने या मतदारसंघात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे। शिवाय त्यांनी भाजपला पसंती दिली असल्याने कल्याण शेट्टी मागच्या निवडणुकीत निवडून येऊ शकले होते। या निवडणुकीत देखील त्यांना मोठा जनाधार मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आता काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासमोर शेट्टी यांचं मोठं आव्हान असणार आहे। शिवाय बसप्पा आणि वंचितच्या दोन्ही उमेदवारांमुळे काँग्रेसच्या मतामध्ये विभागणी होऊ शकते। पाचवा मतदारसंघ आहे माळशिरस विधानसभा। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने उत्तमराव जानकर यांना उमेदवारी दिली आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून राम सातपुते हे रिंगणात आहेत। खरं तर इथं इतरही अनेक उमेदवार लढत आहेत।
मात्र इथं मुख्य लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अशीच होणार आहे। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तम जानकर यांचा 2590 मतांच्या फरकाने पराभव केला होता। त्यांना 1,03,507 मते मिळाली होती, तर जानकर यांना 1,09,17 मतं पडली होती। सातपुते हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील उभे होते, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। आता इथली राजकीय परिस्थिती पाहिली तर सध्या इथं बीजेपीचे राम सातपुते हे आमदार आहेत। त्यांनी विविध शासकीय योजनांमार्फत 1000हून अधिक रुग्णांचे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करून दिले आहेत। शिवाय राम सातपुते यांच्या एका फोनवर कामं होतात अशी इथल्या लोकांची धारणा आहे किंवा विश्वास आहे, त्यामुळे त्यांना यावेळी देखील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर इथली गणितं आणि समीकरणं बदललेली आहेत, त्यामुळे यंदा माळशिरस विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे। 6वा मतदारसंघ आहे मोहोळ विधानसभा। हा मतदारसंघ अनुसूचित जाती अर्थात SCच्या उमेदवारांसाठी राखीव आहे। प्रामुख्याने इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असल्याचं दिसून येतं। 2019 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या यशवंत माने यांनी 21,699 मतांनी विजय मिळवला। तेव्हा यशवंत माने यांना 90,532 मतं मिळाली, तर शिवसेनेचे KN दत्तात्रय यांना 68,833 मतं मिळाली होती। त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती। मात्र पक्षफुटीनंतर यंदा या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथं पुन्हा एकदा विद्यमान आमदार यशवंत माने यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने राजू खरे यांना उमेदवारी दिली। खरं तर आधी शरद पवार गटाकडून इथं संजय क्षीरसागर उत्सुक होते, मात्र त्यांना डावलून राजू खरे यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन त्यांनी बंडाचं निशाण फडकवले। शिवाय धनदांडग्या उमेदवारांनी पैशाच्या जोरावर उमेदवारी मिळवली असा आरोपही त्यांनी केला आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांची डोकेदुखी वाढू शकते, कारण क्षीरसागर यांच्या उभं राहण्यामुळं शरद पवार गटाचे मतदार 2 ठिकाणी विभागले जाऊ शकतात, ज्याचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांना होऊ शकतो। शिवाय माने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोहोळ येथे आले होते, तेव्हा त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार यशवंत माने यांनी 3,000 कोटींचा निधी आणलाय असा दावा त्यांनी केला होता। जर यामध्ये खरंच सत्यता असेल तर पुन्हा एकदा मोहोळचे मतदार यशवंत माने यांना विजयी गुलाल लावू शकतात। 7वा मतदारसंघ आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ। सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की सर्वात पहिल्यांदा शहाजी पाटील यांचं नाव आठवतं। त्याचं कारण म्हणजे त्यांचा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा अस्सल गावरान भाषेत बोललेला डायलॉग जो मध्यंतरी प्रचंड व्हायरल झाला होता। याच डायलॉगमुळं शहाजी बापू घराघरात पोचले, मात्र आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्याचं कारण म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे पाटील हे रिंगणात आहेत। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी पाटील यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या डॉक्टर निकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला होता। इथली जातीय समीकरणं पाहिली तर या ठिकाणी धनगर समाजाचा मतदार वर्ग तुलनेने जास्त आहे, त्यानंतर मराठा आणि OBC मतदारांचा क्रमांक लागतो। पण यंदा इथली जनता आता कोणाला गुलाल लावते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 8वा मतदारसंघ आहे माढा विधानसभा। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मिनलताई साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अभिजित पाटील आणि बंडखोर रणजित शिंदे हे देखील अपक्ष उभे राहिल्यामुळं आता इथं तिरंगी लढत होणार आहे। अर्थातच या मतदारसंघात देखील बाकी पक्षांचेही उमेदवार उभे आहेत, मात्र मुख्य लढत या 3 उमेदवारांमध्येच असणार आहे। मागच्या निवडणुकीच्या आकड्यावर नजर टाकली तर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव शिंदे यांनी शिवसेनेचे संजय कोकाटे यांना 68,245 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता। यंदा आमदार बबनराव शिंदे हे मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र ऐनवेळी अजित पवारांनी मिनल साठे यांना उमेदवारी दिल्याने आता रणजित शिंदे बंडखोरी करत रिंगणात आहेत। मिनलताई साठे यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्या म्हाडाच्या नगराध्यक्ष आहेत। शिवाय म्हाड्यात त्या महिला उमेदवार म्हणून प्रसिद्ध आहेत। म्हाडा नगरपंचायतीच्या माध्यमातून निर्माण केलेल्या म्हाड्याचा विकास पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात नेण्याचा त्यांचा मानस आहे, त्यामुळे त्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत। पवार गटाचे अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत। विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून जाहीर केलेल्या ऊस दर आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी करायची कामं याबाबतचे मुद्दे घेत ते प्रचार करत आहेत। पण आता जनतेचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते 20 तारखेनंतरच स्पष्ट होईल।
खरं तर आमदार बबन शिंदे हे तब्बल 25 वर्षे या मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि ते सध्या अजित पवार गट म्हणजेच महायुतीचा भाग असल्याने सध्या तरी इथं महायुतीचंच पारडं जड असल्याचं दिसून येतंय। 9वा मतदारसंघ आहे पंढरपूर विधानसभा। खरं तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य होतं, मात्र 2021 साली आमदार भरत भालके यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं। त्यानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला होता। तेव्हा ते 3503 मतांनी विजय झाले होते। यंदा या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत उभे आहेत। या ठिकाणी काँग्रेसचे भगीरथ भालके, मनसेचे दिलीप धोत्रे आणि बहुजन समाज पार्टीचे दत्ता वाडेकर हे देखील उभे आहेत। त्यामुळं इथं देखील चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र आहे। खरं तर परिचारक आणि भालके ही दोन घराणे इथं 3-4 दशकांपासून स्थानिक राजकारणात प्रभावशाली आहेत। मात्र 2019च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपने आपली ताकद दाखवून दिली। त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्यावर विश्वास टाकलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवताडे यांचे गावभेट आणि प्रचार दौरे सुरू आहेत। मात्र पक्षाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास ते परत सार्थकी ठरवतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे करमाळा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे दिग्विजय बागल आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नारायण आबा पाटील एकमेकांसमोर उभे आहेत। शिवाय विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे देखील अपक्ष उभे आहेत। त्यामुळे इथं देखील तिरंगी लढत होणार आहे। खरं तर 2019 मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांनी नारायण आबा पाटील यांचा 5494 मतांच्या फरकाने पराभव केला होता। यावेळी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे सफरचंदाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे त्यांच्या एंट्रीने या लढतीत चुरस आणखीन वाढली आहे। वास्तविक इथं पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार संजय मामा पाटील निवडून येऊ शकतात असं बोललं जाते। त्याचं पहिलं कारण म्हणजे करमाळा तालुक्याचं राजकारण कायम छुप्या आघाड्यावर चालू असतं। त्यामुळे संजय मामा पाटील यांना निवडून आणण्यासाठी छुप्या पद्धतीने पाठिंबा दिला जाऊ शकतो। या शक्यतेला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिलाय। त्याचं कारण त्यांनी आज अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे। त्यामुळे करमाळा मतदारसंघातील लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत इथं होत आहे। या ठिकाणी शिवसेना उबाटा गटाकडून दिलीप सोपल तर शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली। या ठिकाणी बसपाचे मनोज कांबळे देखील रिंगणात उतरले आहेत। मात्र असं असलं तरी मुख्य लढत 2 शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच होणार आहे। या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिल्यास मागच्या 25 वर्षांपासून दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असाच हा सामना होत आलेला आहे। यामध्ये बऱ्याचदा सोपल यांचाच विजय झालेला पाहायला मिळतो, तर राजेंद्र राऊत हे केवळ 2 वेळा आमदार होऊ शकले आहेत। पण असं असलं तरीही 2019च्या निवडणुकीत 6 वेळा आमदार राहिलेल्या दिलीप सोपल यांचा राजेंद्र राऊत यांनी 3076 मतांनी पराभव केला होता। तर 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊतांनी विजय मिळवला होता। मागच्या निवडणुकीचा अनुभव, मतदारसंघात केलेली विकास कामं, नुकतीच त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली सभा आणि सभेला मिळालेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहता राजेंद्र राऊत यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येत आहे। एकूणच सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघात देखील अनेक ठिकाणी बहुरंगी लढत होत आहेत। त्यातल्या काही मतदारसंघात तीव्र स्पर्धा दिसून येते। वास्तविक तुल्यबळ उमेदवार आणि बदलत्या आघाड्या निवडणूक निकालांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात। तर सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।